नाट्यगृहाच्या व्यासपीठावरील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व पालकांनी टाळ्यांच्या गजरात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करायचे आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे यांचे मी शब्दसुमनाने पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच संविधानाचे निर्माणकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमास आपण प्रारंभ करूया. आज आपण इथे विद्येची देवता माता सरस्वतीला नतमस्तक होऊन मी मधुरा दळवी संकेत विद्यालय प्राथमिक विभाग या चिमुकल्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात आपल्याला आज लाभलेले प्रमुख पाहुणे व सर्व संस्थेचे पदाधिकारी यांचे सहर्ष स्वागत करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पदाधिकाऱ्यांचे जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत होऊन जाऊ द्या. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो. मंचावरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक शुभारंभ करूया. मान्यवरांना नम्र विनंती की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास शुभारंभ करूया. दीप प्रज्वलन म्हणजेच सोहळ्याचा आरंभ आहे. तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय अध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ MD लाकोडे सर, यानंतर आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री कर्नल विमल सेठी साहेब, यानंतर आपल्याला लाभलेले दुसरे पाहुणे श्री अनेश गायकवाड सर, श्रीमती साक्षी वाघ, उपाध्यक्षा संकेत विद्यार्थी विकास मंडळ विजयता पंदेरकर मॅडम, सचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय डॉक्टर DA चौगुले साहेब, कोषाध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री लल्लन दुबे सर, सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री अमरसिंग चौहान सर, अध्यक्ष शालेय समिती प्राथमिक विभाग सन्माननीय श्री राजीवजी धोत्रे सर, अध्यक्ष शालेय समिती माध्यमिक विभाग सन्माननीय श्री वसंत राजे सर, अध्यक्ष शालेय समिती उच्च माध्यमिक विभाग सन्माननीय श्री VP सिंग सर, दक्षता समितीचे अध्यक्ष आणि संस्था संचालक सन्माननीय श्री गणेश लाकोडे सर, या सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. या सर्व मान्यवरांना विनंती की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा, तसेच माता सरस्वतीचे पूजन करून आपल्या शुभ हस्ते आपण पुढील कार्यक्रमाची सुरुवात करूया. ईशसवन पुन्हा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. चिमुकले बाल कलाकार सादर करत आहेत ईशसवन.
सादर करत आहेत स्वागत गीत. खूप सुंदर. या बालकलाकारांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. ढोलकी वादक स्वानंद गुडेकर आणि इयत्ता 5वीची स्वानंदी हिच्यासाठी जोरदार एकदा या चिमुकल्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कुणाचं तरी येणं नुसतं येणं नसतं, कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं, तर लोकसेवेचे दान असतं, असे आजचे लोकसेवक सत्कार मूर्ती आहेत. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित पाहुणे व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी की ज्यांनी संकेत नावाचे रोपटे लावले आणि ते आता फळाफुलांनी बहरलेले आहे, अशा आदरणीय संस्था चालकांचे व आपल्याला लाभलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपल्यातल्या आपल्या माणसाचा आज आपण सारे आपुलकीने सत्कार करणार आहोत. आपली माणसं ही आपलीच असतात, आपली माणसं ही आपलीच असतात आणि ती आपल्यासाठीच झटतात. तर अशाच संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री MD लाकोडे सर यांचे स्वागत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी पुष्पगुच्छ, एक छोटी भेटवस्तू व शॉल देऊन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय MD लाकोडे सर.
सरांचं स्वागत होत आहे. जोराने टाळ्या, टाळ्यांचा प्रतिसाद आला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला एक वेगळे पाहुणे लाभलेले आहेत. सन्माननीय श्री कमल विमल शेट्टी, श्री अनेश जाधव आणि श्रीमती साक्षी जाधव, तसेच नगरसेवक नवनिर्वाचित सन्माननीय श्री दीपक जाधव सर यांचं एकदा शब्दसुमनाने स्वागत. मी चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं थोडक्यात परिचय द्यावा आणि स्वागत करावे. नमस्कार. सर्व विद्यार्थी वर्ग, पालक सर्वांचं प्रथम पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपलब्ध झालेले प्रमुख पाहुणे, आज हमारे लिए अत्यंत गर्व का विषय है कि हमारे बीच एक ऐसे विशिष्ट अतिथि उपस्थित है जिन्होंने देश सेवा और कॉरपोरेट जगत दोनों में अपनी अलग पहचान बनाई है. हमारे सम्मानीय अतिथि श्री विमल शेट्टी जी भारतीय सेना कर्नल के पद पर कार्यरत रहे हैं और उन्होंने पूरे समर्पण व अनुशासन के साथ देश की सेवा की है. वर्तमान में वह आरडीसी कंक्रीट इंडिया लिमिटेड कंपनी में हेड एचआर के रूप में अपनी सेवाएं दे रहे. शिक्षा के क्षेत्र में भी उनका सफ़र अत्यंत प्रेरणादायी है. उन्होंने खालसा कॉलेज से बीएससी की पढ़ाई की है. सेना में रहते हुए उन्होंने बीटेक एवं एमटेक की डिग्री प्राप्त की. साथ ही उन्होंने बीट्स पिलानी यूनिवर्सिटी से एमबीए के भी पूरा किया है. उनका जीवन अनुशासन, नेतृत्व, निरंतर सीखने का अद्भुत उदाहरण है. ऐसे प्रेरणास्रोत व्यक्तिमत्व का हमारे बीच होना हम सभी के लिए सौभाग्य की बात है. सर ने अपने कंपनियों के माध्यम से पिछले साल ही अपने स्कूल के लिए एक योगदान दिया है. पूरा बिल्डिंग और क्लासरूम को रंगकाम कर दिया है. भविष्य में भी हमारे साथ विद्यालय के साथ जुड़ा रहने का आश्वासन उन्होंने दिया है. आरडीसी कंपनी, सर और उनकी सभी टीम को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं और ऐसा ही सहयोग हमारे स्कूल को और बच्चों के लिए मिलता रहे. ऐसे महान हस्ती का स्वागत हमारे संस्था के अध्यक्ष श्री एमडी लाकोड़े सर करे, ऐसी मैं उन्हें विनती करता हूं. श्री विमल सर का पुष्पगुच्छ देके स्वागत करें. धन्यवाद सर. आज हमें अत्यंत प्रसन्न हो रही है कि हमारे बीच एक ऐसे विशिष्ट अतिथि उपस्थित है जिनका करियर संघर्ष, मेहनत, समर्पण का उत्कृष्ट उदाहरण है. हमारे सम्मानीय अतिथि श्री अनेश गायकवाड़ जी वर्तमान में आरडीसी कंक्रीट कंपनी में हेड ऑफ लॉजिस्टिक एंड डिस्ट्रीब्यूशन के पद पर कार्यरत है. उन्होंने सिविल इंजीनियरिंग में बीटेक की पढ़ाई की है. अपने करियर की शुरुआत उन्होंने एसीसी ग्रेजुएट इंजीनियरिंग ट्रेनिंग के रूप में की है. कड़ी मेहनत, अनुशासन, निरंतर सीखने की भावना से के साथ उन्होंने अपना कार्यक्षेत्र निरंतर प्रगति की है. इसी समर्पण का परिणाम है कि आज ये एक महत्वपूर्ण नेतृत्वकारी पद पे कार्यरत है. हमारे संस्था के सचिव श्री डॉक्टर चौगुले सर को मैं विनती करता हूं कि आप आकर अनेश गायकवाड़ जी का स्वागत करें.
धन्यवाद सर। आज और एक विशेष अतिथि सुश्री साक्षी वाघ अपने कार्यक्रम के लिए उपस्थित है। वह वर्तमान में आरडीसी कंक्रीट में सीनियर ऑफिसर ह्यूमन रिसोर्स के पद पर कार्यरत है। उन्होंने एमबीए ह्यूमन रिसोर्स की पढ़ाई 2023 में पूरी की है। अपने करियर की शुरुआत उन्होंने मैनेजमेंट ट्रेनिंग के रूप में की थी। कड़ी मेहनत, सीखने की इच्छा, समर्पण के साथ बल पर उन्होंने अपने कार्यक्षेत्र में निरंतर प्रगति की। मैं अपने संस्था की उपाध्यक्षा श्रीमती विजयता पंदेरकर जी को आग्रह करता हूं कि मैडम का पुष्पगुच्छ देकर तहे दिल से स्वागत करें। तुमच्या हस्ते देऊ का? धन्यवाद मॅडम। ठाणे महानगरपालिकेमध्ये कालच झालेल्या निवडणुकांमधून प्रभाग क्रमांक 11 मधून श्री दीपक जाधव हे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लाभलेली आहे। आपण प्रथम त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि आमच्या संस्थेचे संस्थापक दक्षता समितीचे अध्यक्ष श्रीयुत गणेशजी लाकोडे सरांना विनंती करेल की श्रीयुत जाधव सरांचं स्वागत आपण करावं। ओके मॅडम, आता कंटिन्यू। माझं काम झालं नाही फाईलचं, आता अहवालासाठी फक्त लागेल मला। धन्यवाद सर। आम्ही केलेले स्वागत तुम्ही प्रेमपूर्वक स्वीकारलेत याबद्दल धन्यवाद सगळ्या पाहुणी मंडळांचे। यानंतर उपाध्यक्षा संकेत विद्यार्थी विकास मंडळ श्रीमती विजयता पंधेरकर मॅडम यांचं स्वागत सो सुरेखा पाठोळे यांनी पुष्पगुच्छ आणि एक प्रेम स्वरूप भेटवस्तू देऊन करायचं आहे। उपाध्यक्षा संकेत विद्यार्थी विकास मंडळ श्रीमती विजयता पंधेरकर मॅडम यांचं स्वागत सो पाटोळे मॅडम करत आहेत। सचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री चौगुले साहेब यांचे स्वागत श्री सावंत सर यांनी पुष्पगुच्छ आणि एक भेटवस्तू देऊन करायची आहे। धन्यवाद सर। कोषाध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री लल्लन दुबे सर यांचं स्वागत ही सावंत सरांनीच करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करते। कोषाध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री लल्लन दुबे सर यांचं स्वागत सावंत सर करतील। धन्यवाद सर। सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री अमरसिंग चौहान सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सहकारी शिक्षक श्री परमेश्वर जाधव यांना आमंत्रित करते। सरांनी पुष्पगुच्छ आणि एक भेटवस्तू देऊन सरांचं स्वागत करायचं आहे। सहसचिव सन्माननीय श्री अमरसिंग चौहान सर। अध्यक्ष धन्यवाद सर। अध्यक्ष शालेय समिती प्राथमिक विभाग सन्माननीय श्री राजीवजी धोत्रे सर यांचं स्वागत ज्ञानेश्वर भूमकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। अध्यक्ष शालेय समिती माध्यमिक विभाग सन्माननीय श्री वसंत राजे सर यांचं स्वागत श्रीमती श्वेता सिंग पुष्पगुच्छ आणि एक प्रेम स्वरूप भेटवस्तू देऊन करतील। अध्यक्ष
यानंतर अध्यक्ष शालेय समिती उच्च माध्यमिक विभाग सन्माननीय श्री VP सिंग सर यांचे स्वागत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. संस्था संचालक व दक्षता समितीचे अध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री गणेश लाकोडे सर यांचं स्वागत श्री बुमकर सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. संकेत विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ गायकवाड मॅडम यांचं स्वागत माझ्या सहकारी शिक्षिका सौ दळवी मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर संकेत विद्यालय माध्यमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक यांचे स्वागत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. महानुभाव सरांचं स्वागत श्री चौधरी सर करतील. हो हो चालेल चालेल चालेल. नाही. धन्यवाद सर. झाले ना सगळे? सर्व मान्यवर मंडळींचे पुन्हा एकदा धन्यवाद की आमचे प्रेमाने तुम्ही स्वागत स्वीकारलेत. यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळूया. सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील शालेय कामकाजाचा आलेख व शैक्षणिक प्रगती याबद्दल अहवाल वाचन करण्यासाठी मी सन्माननीय श्री मुख्याध्यापक चौधरी सर यांना विनंती करते की त्यांनी अहवाल वाचन करावे. नमस्कार. वेळेअभावी थोडं शॉर्टकटमध्ये घेतो. सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर, विशेष अतिथी, सर्व पालकवर्ग, शिक्षक आणि माझे लाडके विद्यार्थी, आपणा सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. स्नेहसंमेलन म्हणजे आनंदोत्सव. शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे शैक्षणिक जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी शाळांची अवस्था मात्र विद्यार्थ्यांअभावी बिकट होत चालली आहे. असे असूनसुद्धा आपल्या शाळेत KG ते 7वीपर्यंत जवळपास 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि याचे सर्व श्रेय आमचे माननीय संस्थाचालक, माझे सहकारी शिक्षक आणि तुमच्यासारख्या पालकांना जातं. आपल्या शाळेमध्ये वर्षभर आपण विविध स्पर्धा कार्यक्रम यांचं आयोजन करतो. मागील वर्षी इयत्ता 5वीमध्ये जवळपास आपण 50 मुलांना बसवलं होतं, स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवलं होतं. त्यापैकी 16 विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झालेत आणि 5 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा प्राप्त झालेली आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे श्रीयुत पडवळ सर, देसाई सर आणि पूजा मॅडम यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. याही वर्षी शासनाच्या बदलत्या धोरणामुळे 4थी, 5वी आणि 7वी 3 वर्गांची स्कॉलरशिप आहे. त्यांच्यासाठी सुद्धा कल्पना मिंडे मॅडम, दळवी मॅडम, देसाई, खाडे सर, भूमकर सर हे वर्षभर मेहनत घेत आहेत. त्यांचाही रिझल्ट याप्रमाणेच चांगला लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. जग झपाट्याने बदलत आहे. मग आपण मागे राहून कसे चालेल यासाठी आपल्या संस्थाचालकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टर, स्मार्ट क्लासची सोय करून दिलेली आहे. एक सुंदर असा संगणक कक्षही सुरू केलेला आहे आणि याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा केला जातो आहे. आपण शाळेमध्ये शैक्षणिक सहल, क्रीडा महोत्सव, आनंद मेळा, वनभोजन असे विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास घडविण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या सर्व पालक विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो की मोबाईलचा वापर हे एक आजकाल व्यसन होत चाललेलं आहे. मोबाईल नाही मिळाला तर आपली मुलं चिडचिड करतात, आरडाओरड करतात आणि पालक म्हणून नाईलाजास्तव आपण त्याला शांत करण्यासाठी तो मोबाईल देतो, त्याचा हट्ट पूर्ण करतो आणि आपली थोडक्यात सुटका करून घेतो. पण मुलांना हे करू नका, ते करू नका म्हणण्यापेक्षा त्यांनी काय करावं हे त्यांना समजावून सांगणं हे पालकांचं कर्तव्य आहे. आणि मोबाईलचा वापर कमीत कमी केला, जर पालकांनीच मोबाईलचा वापर कमीत कमी केला तर मुलांनासुद्धा त्याची सवय लागणार नाही आहे.
मोबाईलमुळे कुठेतरी संवाद कमी झालेला आहे आणि तो वाढवण्यासाठी आपण मोबाईल बाजूला ठेवून मुलाशी गप्पा गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. कोणत्याही सार्वजनिक संस्थेची प्रगती ही एका व्यक्तीची नसून तिच्या संबंधित असणाऱ्या प्रत्येकाच्या प्रामाणिक आणि समर्पित प्रयत्नाचा परिपाक असतो. आपल्या विद्यालयातील माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे आमचे संस्थाचालक आणि तुम्ही सर्व पालक वर्ग या सर्वांच्या या जडणघडणीचे मोलाचे योगदान आहे. या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी शैक्षणिक प्रगतीचा आढावाच आपल्यापुढे सादर केला. आता ज्या कार्यक्रमाची आपण वाट पाहतोय तो कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होत आहे. पारितोषिक वितरण सोहळा. पतंग एकटा उडू शकत नाही, त्याला वाऱ्याची साथ हवी. आपल्या शाळेतील चिमुकल्यांना त्यांच्या कौतुकाची थाप हवी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी की जी महत्त्वाची कामे बाजूला सारून आमच्या चिमुकल्यांचे कौतुक करण्यासाठी आलेले आहेत. यानंतर आपण त्या कार्यक्रमाकडे वळूया. दरवर्षी आपल्याकडे वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा केला जातो, परंतु जागेच्या अभावी आम्ही ब्रह्मांड येथील TMC मैदानामध्ये यावर्षीही वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा केला. त्या विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करावं असं मी मान्यवरांना विनंती करते. क्रीडा स्पर्धात देण्यात येणारी सर्व ट्रॉफी, फिरता चषक आपल्या संकेत विद्यालयाचे सचिव सन्माननीय DA चौगुले सरांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी विद्यार्थ्यांना देत आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय DA चौगुले सर. संकेत विद्यार्थी विकास मंडळ, इयत्ता 5वी ते 7वी मुले क्रिकेट विजेता, इयत्ता 7वी 2. मी आज लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय कर्नल विमल सेठी साहेब यांना विनंती करते की या विद्यार्थ्यांना फिरता चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे. सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढील संघ तयार राहायचा आहे. इयत्ता 5वी ते 7वी मुले कबड्डी विजेता संघ इयत्ता 7वी 1 ठरलेला आहे. प्रमुख पाहुणे अनेश गायकवाड सरांना मी विनंती करते की या विद्यार्थ्यांना चषक आणि फिरता प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर पुढील विद्यार्थी तयार राहायचा आहे. इयत्ता 5वी ते 7वी मुली कबड्डी विजेता संघ इयत्ता 6वी 2 ठरलेला आहे. आजच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती साक्षी वाघ यांना विनंती की आमच्या या गुणी विद्यार्थ्यांना फिरता चषक आणि प्रमाणपत्र देऊन अशा गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. इयत्ता 6वी 2 कबड्डी. सर्व टीमचं कौतुक होत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. यानंतर इयत्ता 5वी ते 7वी मुले खो खो विजेता संघ इयत्ता 7वी 2 ठरलेला आहे. आजचे प्रमुख पाहुणे नगरसेवक सन्माननीय श्री दीपक जाधव सरांना विनंती की आपण या सरांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर इयत्ता 5वी ते 7वी मुली डॉजबॉल विजेता संघ इयत्ता 7वी 1 ठरलेला आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय MD लाकोडे सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. इयत्ता 7वी 1 विजेता संघ.
संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय MD लाकोडे सर या मुलांचं कौतुक करत आहेत. संघनायक आणि पूर्ण टीमचे कौतुक होत आहे. इयत्ता 5वी ते 7वी मुली लंगडी विजेता संघ इयत्ता 7वी 1 ठरलेला आहे. संस्थेचे सचिव सन्माननीय डॉक्टर DA चौगुले सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्यांना फिरता चषक आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. आता काय केलं लंगडी केली? यानंतर इयत्ता 5वी ते 7वी मुले खो खो विजेता संघ इयत्ता 7वी 2 ठरलेला आहे. संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय श्री लल्लन दुबे सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्यांना पुढील विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे. सांगते. अशा गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक होताना पालकांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर उपाध्यक्षा संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री विजेता पंधेरकर मॅडमला विनंती की इयत्ता 3री ते 4थी मुले कबड्डी विजेता संघ इयत्ता 4थी ठरलेला आहे, 4थी 2 ठरलेला आहे. या विद्यार्थ्यांना सुद्धा चषक आणि प्रमाणपत्र देऊन या गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर इयत्ता 3री ते 4थी मुली लंगडी विजेता संघ इयत्ता 4थी 1 ठरलेला आहे. यानंतर सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री अमरसिंग चौहान सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर सर आम्हाला सांगण्यात खूप आनंद होत आहे. सन 2024-25 महाराष्ट्र शासन पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि मंथन राज्यस्तरीय परीक्षा यात आपल्या विद्यालयातील मुलांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. अशा गुणी विद्यार्थ्यांना जर आपल्या हस्ते पारितोषिक मिळालं तर त्या पुढील विद्यार्थ्यांसाठी ते प्रोत्साहनच असेल. अशा गुणी विद्यार्थ्यांची मी नावं घेते. सार्थक केशव राऊत इयत्ता 5वी 1 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक, स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम क्रमांक, मंथन परीक्षेमध्ये केंद्रातून पहिला. या गुणी विद्यार्थ्याचं आपल्या अध्यक्ष शालेय समिती प्राथमिक विभाग सन्माननीय श्री राजीवजी धोत्रे सरांनी यांना पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे. या विद्यार्थ्याला 300 पैकी 228 गुण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मिळालेले आहे आणि मंथन परीक्षेमध्ये 300 पैकी 270 गुण मिळवून पास झालेला आहे. यानंतर कुमारी स्वानंदी गणेश पालकर वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक, स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम आणि मंथन परीक्षेमध्ये केंद्रामध्ये दुसरी. मी अध्यक्ष शालेय समिती माध्यमिक विभाग राजेसरांना विनंती करते की आपण या गुणी विद्यार्थ्याला या गुणी विद्यार्थिनीला पारितोषिक देऊन तिचं कौतुक करायचं आहे. हां यानंतर अध्यक्ष शालेय समिती उच्च माध्यमिक विभाग सन्माननीय श्री VP सिंग सरांना विनंती की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळालेला कुमार नील अमोल खिलारे या विद्यार्थ्याला मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्याचं कौतुक करायचं आहे. यानंतर संस्था संचालक व दक्षता समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री गणेश लाकोडे सरांना विनंती की आपण पुढील विद्यार्थ्याला बक्षीस देण्यासाठी आमंत्रित करते. मी कुमार प्रज्ञेश संतोष कोळंबकर
स्कॉलरशिपमध्ये विशेष प्रावीण्य, मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थ्याचं कौतुक होत आहे. पालकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. यानंतर मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक सन्माननीय सो गायकवाड मॅडम यांना विनंती की आपण पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यायचे. कुमार साहिर रोहिदास लोखंडे, इयत्ता 5वी, स्कॉलरशिपमध्ये विशेष प्रावीण्य. या विद्यार्थ्याला सुद्धा मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थ्याचं कौतुक करायचं आहे. आता आपण ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिलं त्यातील काही विद्यार्थ्यांनी यावर्षी डॉक्टर होमी बाबा या परीक्षेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. प्रथम फेरी झालेली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. यानंतर सन 2024-25 शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देणार आहे. कुमार आयुष दिनेश तायडे, सन 2024-25 नर्सरी वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक, माजी मुख्याध्यापक सन्माननीय महानुभाव सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन त्याचं कौतुक करायचं आहे. यानंतर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सर चौधरी सर यांना विनंती की आपण पुढील पारितोषिक द्यायचं आहे. कुमारी सान्वी सुयोग सुतार, वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक, लहान शिशु 1. यानंतर मोठा शिशु 1 वार्षिक परीक्षा भक्ती गंगाराम दंडवते, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय MD लाकोडे सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्याला बक्षीस देऊन कौतुक करायचं आहे. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे श्री कर्नल विमल सेठी यांना विनंती की कुमारी अस्मिता अनिल सूर्यवंशी या विद्यार्थिनीला वार्षिक परीक्षा प्रथम व चित्रकला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक, मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्या गुणी विद्यार्थीचं कौतुक करायचं आहे. अस्मिता अनिल सूर्यवंशी, अस्मिता अनिल सूर्यवंशी, अस्मिता अनिल सूर्यवंशी. झाले नाही का चित्र? नाही ना सर, ठीक आहे. यानंतर कुमार शौर्य संतोष कांबळे, लहान शिशु 2 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक, सन्माननीय श्री अनेश गायकवाड सर यांना विनंती की आपण या गुणी विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन त्याचं कौतुक करायचं आहे. यानंतर प्रमुख पाहुण्या श्रीमती साक्षी वाघ यांना विनंती मॅडम, रोशनी दीपक मोरे, मोठा शिशु 3 वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक, मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्या गुणी विद्यार्थीचं कौतुक करायचं आहे. ध्रुव तुकाराम जगदाळे, इयत्ता 1ली वार्षिक परीक्षा प्रथम, प्रज्ञाशोध आणि गायन स्पर्धा. उपाध्यक्षा संकेत विद्यार्थी विकास मंडळ श्रीमती विजेता पंधेरकर मॅडमला विनंती की आपण या विद्यार्थिनीला पारितोषिक देऊन तिचं कौतुक करायचं आहे. या विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन आपण तिचं कौतुक करायचं आहे. कुमार स्वरूप संदीप जाधव, 1ली 2 वार्षिक परीक्षा प्रज्ञाशोध व चित्रकला परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक. आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय डॉक्टर DA चौगुले सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्याला मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर कोषाध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ सन्माननीय श्री लल्लन दुबे सर यांना विनंती, जान्हवी बळीराम पवार, 2री 1 वार्षिक परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य. धन्यवाद सर. कोषाध्यक्ष लल्लन दुबे सर. साई अंकुश सोनकांबळे या विद्यार्थ्याला आपल्या
संस्थेचे सहसचिव सन्माननीय श्री चव्हाण साहेब यांनी मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्याचं कौतुक करायचं आहे. आजचे आपल्याला कार्यक्रमाला लाभलेले नवनिर्वाचित नगरसेवक श्री जाधव साहेबांना थोडं घाई असल्याकारणाने ते आपल्याला थोडक्यात शुभेच्छा देतील. श्री जाधव सर. नमस्कार. संकेत विद्यालय चे सर्व विश्वस्त, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, या सगळ्यांना नमस्कार. आजचा हा कार्यक्रम तुमचा जो सुरू आहे त्यामध्ये आमच्यासारखे लोक येऊन व्यत्यय आणतात, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. तुमचे जशा स्पर्धा झाल्या तशा आमच्या स्पर्धा होत्या. परवा आमची स्पर्धा झाली 15 तारखेला आणि 16 तारखेला काल आमच्या स्पर्धेचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण झालो. त्याच्यामुळे स्पर्धा या शाळेतल्या असणार आहेत, मैदानातल्या असणार आहेत, आयुष्यामध्ये नंतरही असणार आहेत, पण त्यात भाग घ्यायचा. हार हो या जीत हो, पण लढायचं. आणि मगाची माझ्या पूर्वी जे वक्ते होते त्यांनी खूप चांगलं सांगितलं की मुलांनी मोबाईलपासून लांब राहा. ते दुधारी शस्त्र आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल देताना सगळ्या गोष्टी सांगून आणि पालकांनीच मुळात मोबाईलचा वापर आपण कमी करायला पाहिजे, अशी खरोखर माझी पण विनंती आहे. खूप खूप पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि 2 शब्द मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे, आयोजकांचे, व्यवस्थापकांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मोठ्या माणसांचे विचार कसे असतात ते त्यांच्या विचारातूनच समजते. धन्यवाद पुन्हा एकदा सर. यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळूया. साई अंकुश सोनकांबळे, सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ, अध्यक्ष शालेय समिती प्राथमिक विभाग सन्माननीय श्री राजीव धोत्रे सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्याला मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन त्याचं कौतुक करायचं आहे. यानंतर अध्यक्ष शालेय समिती माध्यमिक विभाग सन्माननीय श्री वसंत राजे सर यांना विनंती की आपण पुढील विद्यार्थ्याला पारितोषिक द्यायचं आहे. कार्तिक सतीश गाते, दुसरी 2 वार्षिक परीक्षा प्रथम आणि प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य, सन्माननीय वसंत राजे सर. यानंतर अध्यक्ष शालेय समिती उच्च माध्यमिक विभाग सन्माननीय श्री VP सिंग सरांना विनंती की आपण पुढील विद्यार्थ्याला पारितोषिक द्यायचं आहे. स्वप्नील भारत शिडाळकर, शैक्षणिक वर्ष 2024-25, तिसरी 2 वार्षिक परीक्षा प्रथम. यानंतर दक्षता समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री गणेश लाकोडे सरांना, मुख्याध्यापक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सन्माननीय सो गायकवाड मॅडम यांना विनंती की पुढील विद्यार्थ्याला पारितोषिक द्यायचं आहे. स्वराली शशिकांत गराडे, इयत्ता 4थी 1 वार्षिक परीक्षा प्रथम, प्रज्ञाशोध आणि चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. यानंतर माजी मुख्याध्यापक माध्यमिक विभाग सन्माननीय श्री महानुभाव सरांना विनंती की आपण पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यायचं आहे. आरोही मोहन हंजाटे, प्रज्ञाशोध परीक्षा व वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम. यानंतर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांना विनंती की आपण पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यायचं आहे. स्वराली सचिन भोसले, 6वी 1 वार्षिक परीक्षा प्रथम, प्रश्न मंजुषा प्रथम क्रमांक.
वार्षिक परीक्षा प्रथम, प्रश्न मंजुषा प्रथम क्रमांक. सर, आपल्यालाच पुन्हा विनंती. स्वरांजली सचिन भोसले, पूर्वा दीपक बनबे, 6वी 2 वार्षिक परीक्षा प्रथम, मोमेंटो आणि प्रमाणपत्र या गुणी विद्यार्थीचं कौतुक होत आहे. यानंतर उपाध्यक्षा सन्माननीय विजेता पंधेरकर मॅडमला विनंती की आपण पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यायचं आहे. आर्या किरण आदक, इयत्ता 7वी 1 वार्षिक परीक्षा प्रथम आणि प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक. यानंतर सचिव सन्माननीय संकेत विद्यार्थी विकास मंडळ डॉक्टर डी.ए. चौगुले साहेबांना विनंती की आपण पुढील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करायचे. दिशा अनिल सूर्यवंशी, वार्षिक परीक्षा प्रथम आणि प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य. दिशा अनिल सूर्यवंशी. सांगितलं ना सर. डॉक्टर डी.ए. चौगुले सर, डॉक्टर डी.ए. चौगुले सर, सचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ. यानंतर युगांग निलेश नांगरे, 3री प्रथम क्रमांक व निबंध स्पर्धेमध्ये 2य क्रमांक. अध्यक्ष शालेय समिती प्राथमिक विभाग सन्माननीय राजीवजी धोत्रे सरांना विनंती की आपण या विद्यार्थिनीला बक्षीस देऊन कौतुक करायचं आहे. विराट जितेंद्र भोसले, दक्षता समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री गणेश लाकोडे सरांना विनंती की या पुढील विद्यार्थ्याला बक्षीस देऊन त्याचं कौतुक करायचं आहे. यानंतर सोनाक्षी सूर्यकांत ढाले, मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग सन्माननीय सौ गायकवाड मॅडम यांना विनंती की आपण या गुणी विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन कौतुक करायचं आहे. सौ गायकवाड मॅडम. अध्यक्ष शालेय समिती प्राथमिक विभाग तेजस संदीप बागल, प्रज्ञाशोध व निबंध स्पर्धा 2य क्रमांक. तेजस संदीप बागल. बाकी झाले. यानंतर सरांनाच पुन्हा विनंती. वेदिका किशोर पवार, प्रज्ञाशोध परीक्षा प्रथम क्रमांक. सर्व मान्यवर मंडळांचे पुन्हा एकदा धन्यवाद. मी आज लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री विमल शेट्टी साहेब यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला सांगावे. आमचे पालक, विद्यार्थी आणि आमचे शिक्षक उत्सुक आहेत तुमच्या मार्गदर्शनासाठी. हिंदी समझ लेंगे. सब लोग हिंदी समझते हैं? यस? ओके, थैंक यू. Honorable dignitaries on the stage and parents, teachers and सबसे important आज के लिए जो आज के सब स्कूल के स्टूडेंट्स हैं, बच्चे. जब हम लोग आए तो आप लोगों ने बहुत सुंदर प्रोग्राम दिया, बहुत सुंदर लगा. अपना बचपन याद आया. एंड हमारे बच्चों के भी जो प्रोग्राम होते थे जब हम जाते थे तो जब अपना बच्चा स्टेज पे आता था तो बहुत एक्साइटमेंट होती थी. सब अपना अपना कैमरा, आजकल तो मोबाइल है, तब कैमराज हम लोग निकाल के अपने बच्चे का फ़ोटो वीडियो बनाते थे. एंड आई एम श्योर आज भी आप लोग सब लोग कर रहे होंगे. जब यहाँ पर वेलकम स्पीच में सुन रहा था तो उसमें मैंने मराठी मेरे को ज़्यादा समझ नहीं आती, बट मैंने एक वर्ड सुना, महान. ऐसा मुझे लगा कि भी यहाँ पर जो लोग बैठे हैं या मैं हूँ वो कुछ महान है. आई एम सॉरी, महानता यहाँ नहीं है. महानता 2 लोगों में है. एक तो जो बच्चों के पेरेंट्स यहाँ बैठे हुए हैं वो, और दूसरे यहाँ पर जो स्कूल के टीचर्स हैं, जो यहाँ के शिक्षक हैं. बिकॉज ये आपके पेरेंट्स हैं जो बच्चों को स्कूल भेज रहे हैं उनको सीखने के लिए, एक बड़ा इंसान बनने के लिए, और शायद आगे चल के वो भी ऐसे कभी यहाँ पर वीआईपी बन के या डिग्निटरी बन के यहाँ पर स्टेज पे बैठने के काबिल हो सके. और दूसरे जो हैं, जो शिक्षक हैं,
जो टीचर्स हैं जो इन बच्चों को स्कूल में तो जो है पहला जो रोल निभा रहे माता पिता और दूसरे माता पिता जो स्कूल में है। बच्चों को मैं सिर्फ एक छोटा एडवाइस दूंगा कि आप लोग जो पढ़ाई कर रहे हो उसमें आप बहुत ध्यान से मेहनत करके आप लोग जो है ऐसा अपने आप को देखिए, मैनिफेस्ट करिए कि आप भी कभी ना कभी कुछ जो है आगे चल के कुछ अच्छा काम देश के लिए कर सके ना। कहने के लिए बहुत आसान होता है कि भी मैं देश को प्रेम करता हूँ। अगर आप अपने स्कूल को, अपने घर को, अपने आसपास के वातावरण को अगर आप प्रेम करते हैं, अगर आप रिस्पेक्ट करते हैं, मैं छोटा सा उदाहरण दूंगा कि भी अगर आप चिप्स का पैकेट खोलते हैं, वो चिप्स का पैकेट कहाँ फेंकते हैं? अगर आपने उसको अपने जेब में डाल लिया और कहीं पर भी नज़दीक डस्टबिन अगर उसमें आपने डाल दिया तो आप अपने देश से बहुत प्रेम करते हैं। अभी मैं बाहर से आ रहा था तो कुछ जगह पे स्टिकर्स गिरे हुए हैं, कुछ टिश्यूज़ गिरे हुए हैं। मैं उम्मीद करता हूँ जो बच्चे हैं यहाँ पर, जाने से पहले आप इंश्योर करेंगे कि भी जो पानी का खाली बॉटल है अगर किसी ने फेंक दिया गलती से, उसको उठा के आप लोग जो डस्टबिन में डाल के जाएंगे तो आप अपने देश के बहुत अच्छे और सबसे मजबूत नागरिक हैं और आप आगे चल के देश के लिए बहुत अच्छा नाम ऊंचा करेंगे। मैं ज़्यादा टाइम नहीं लूँगा एंड आप सब के लिए मेरी बहुत बहुत शुभकामनाएं हैं, ब्लेसिंग्स हैं एंड मुझे उम्मीद है कि भी आप भी आगे चल के जो है अपने माता पिता का, अपने टीचर्स का, अपने स्कूल का नाम रोशन करेंगे। थैंक यू वेरी मच। जय हिंद। धन्यवाद सर। आपने जो सुझाव दिए ये हम सभी उसका आदर करते हैं। सरांच्या मार्गदर्शक शब्दांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। यानंतर संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय MD लाकोडे सरांना विनंती की आपण मार्गदर्शनपर शब्द शिक्षकांना, पालकांना व आमच्या विद्यार्थ्यांना करावे, कारण सरांचा शिक्षण क्षेत्रातला अभ्यास खूपच दांडगा आहे। सन्माननीय श्री MD लाकोडे सर। धन्यवाद मॅडम। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शेट्टी साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्यामध्ये अनेश गायकवाड, साक्षी वाघ आणि स्वतः कर्नल विमल शेट्टी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं योगदान आपल्या संस्थेला, आपल्या शाळेला खूप मोठं आहे। गेल्या वर्षभरात त्यांनी आपल्या शाळेचं संपूर्ण पेंटिंगचं काम केलेलं आहे। स्वखर्चाने त्यांच्या संस्थेमार्फत अशा काही सेवाभावी संस्था आहेत ज्या आपल्यासाठी काम करत आहेत, आपल्या संस्थेसाठी काम करत आहेत। त्यांनी इथे उपस्थित राहून आपला स्वागत स्वीकारलं आणि तुम्हाला उपदेशपर 2 शब्द सांगितले, ते मात्र लक्षात ठेवा। देशसेवा काय आहे, कुठे आहे, कशी करता येईल, त्याच्याकरता सीमेवर जाण्याची गरज नाही। तर आपण बसल्या ठिकाणी चालताना, बोलताना आपली देशसेवा करू शकतो। आपल्या विद्यालयामध्ये काय नाही, सर्व परीक्षा या ठिकाणी होतात आहे। डॉक्टर होमी बाबा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये तुमची मुलं सहभागी होत आहेत। असा एकही विद्यार्थी नाही की जो कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला नाही। हे फक्त या शाळेतच घडते, हे मात्र लक्षात ठेवा। मी एका मोठ्या शाळेचा प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे, पण आम्ही सुद्धा एवढे विद्यार्थी स्टेजवर आणू शकलो नाही, कारण माझ्याकडे सुद्धा एका इयत्तेमध्ये 70 विद्यार्थी होते, त्यामुळे ते शक्य झाले नाही। इथे मात्र शक्य होते। त्यामुळे आमच्या सर्व शिक्षकांचं मी खास अभिनंदन करतो। या ठिकाणी सूत्रसंचालन करण्याचे काम आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे, या सर्वांचं खास अभिनंदन। कोरिओग्राफरने विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने ट्रेन केलेलं आहे, त्या कोरिओग्राफरचं सुद्धा खास अभिनंदन। आणि आमच्या संस्थेचे सर्व लोक तन मन धनाने या ठिकाणी काम करत आहेत, संस्थेला सर्व प्रकारची मदत करीत आहे, त्याबद्दल आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। धन्यवाद सर।
मावळतीच्या सूर्याकडून हाच अर्थ घ्यावा, पुन्हा नव्याने उगवता येते. जर मनगटात असेल सामर्थ्य, सरांनी आपल्या भाषणातून विचारांचे सामर्थ्य काय आहे हे दाखवून दिलेले आहे. या मार्गदर्शक शब्दांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे अनेश गायकवाड सरांना विनंती की आपण मार्गदर्शनपर शब्द बोलावे, थोडक्यात बोलावे सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वर्ग, सर्व पालक आणि माझे छोटेसे बालमित्र सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या खूप खूप तुमचं सगळ्यांचं स्वागत. जेव्हा मी आज इथे आलो, हा माझा फर्स्ट ॲज अ प्रमुख पाहुणे म्हणून असं बोलवलं होतं की प्रमुख पाहुणे म्हणून हा माझा फर्स्ट हा आहे की जिथे मी स्वतः आलेलो आहे. आणि जेव्हा मी एंट्री केली, म्हणजे जेव्हा मी आतमध्ये आलो, मला माझ्या शाळेचे दिवस आठवले, जेव्हा मी स्वतः कधी स्टेजवरती येऊन कधी बक्षीस घेतलंय, कधी हे घेतलंय. मला इथे एकच सांगायचं सर्व मुलांना की कुणाला डॉक्टर बनायचं असेल, कुणाला इंजिनियर बनायचं असेल, कुणाचे बिझनेस स्टार्ट करायचा असेल, या सर्वांसाठी एकच महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे सर्वांनी शिक्षण केलंच पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय तुम्ही कोणती गोष्ट आजच्या डेटमध्ये अचीव नाही करू शकत, तुम्हाला कोणती गोष्ट मिळणार नाही. यानंतर मी शिक्षक लोकांचे कौतुक करायचं प्रयत्न करतो की त्यांनी सर्व मुलांना, मी ज्या पद्धतीने त्यांचे इथे बघतोय की ते लोकांना ज्या पद्धतीने बक्षीस दिलं जाते, ज्या पद्धतीने ते लोक येऊन इथं एखादं कृत्य करतायत, डान्स करतायत, मला खूप खूप छान वाटते की ते लोक खूप मेहनत घेत आहेत. त्यानंतर मला आभार मानायचे सर्व ऑर्गनायझर ज्यांनी आम्हाला इथे व्यासपीठावर बोलवलं आणि मुलांसाठी दोन गोष्टी बोलायला लावल्या, त्याबद्दल सर्वांचा आभार. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद. धन्यवाद सर. या मार्गदर्शक शब्दांसाठी मी पुढील सूत्रेशी चौधरी सर यांना देते. आपले तिसरे गेस्ट साक्षी मॅडम यांनाही आपल्याला शुभेच्छा द्यायच्यात. मॅडमला विनंती करेल की थोडक्यात आपण आपल्या शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार, माझं नाव साक्षी आहे. सो मी RTC कॉन्क्रीटमध्ये काम करते ॲज अ सिनियर ऑफिसर HR. सो माझ्यासाठी जसं अनिश सर बोलले, माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे की ॲज अ गेस्ट म्हणून एका शाळेत यावं. जसं माझं बालपण गेलं, मीही मराठी मीडियमचीच आहे. जसं माझं बालपण गेलं, मी माझं बालपण या मुलांमध्ये बघते. जसं लहानपणी आई कान पिळून एकदम मारून शाळेत पाठवायची, तेव्हा असं वाटायचं काय यार, आई का पाठवते, कशाला शाळा पाहिजे, मस्त मैत्रिणीसोबत मजा करू, फिरू, खाऊ. पण जेव्हा आज मी या चेअरवर बसली आहे, तेव्हा मला असं वाटतंय की हां, त्यावेळेला जे आईने कान पिळले त्याचं हे उत्तर आहे. तर मी चौधरी सरांचं खूप थँक्यू बोलते त्यांना की त्यांनी मला ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं. मुलांना तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे, सगळेजणं बोलतात की मोबाईल कमी घ्या, मोबाईल कमी घ्या. मलाही माहिती आहे, माझाही लहान भाऊ आहे की त्यांना मोबाईल वगैरे आवडतं. बट मोबाईलचा कसा यूज करायचं, जसं AI आहे, बाकी गोष्टी आहे, कसा आपल्यासाठी आपण त्याचा फायदा करू शकतो हे बघा. पालकांना पण मी तुम्हाला ही विनंती करते की मुलं मोबाईल सोडणार नाहीत, ते तर होणारच नाही. पण तुम्ही तुमच्या मुलांना हे सांगू शकता की मोबाईलमुळे आपला कसा फायदा होतो, त्याने आपले दैनंदिन जीवन किती चांगलं होईल, यासाठी लक्ष द्या. मुलांनो, आईवडिलांचं ऐका. जसं आज मी या खुर्चीवर आहे, तसं उद्या तुम्ही असाल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द हे करते. थँक्यू.